भूस्खलनामुळे आणीबाणी सदृश्य स्थिती निर्माण झाली। 2 दिवसात ईशान्येकडील राज्यात 30 जणांचा मृत्यू झाला। आसाममध्ये मागील 24 तासात 8 जणांचा मृत्यू झाला। हवामान विभागाने आसामच्या काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलाय। मणिपूर, आसाम, मिझोराम, सिक्कीम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। भूस्खलनामुळे अनेक घरांचं नुकसान झालंय, तर रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। मेघालय राज्यालाही मुसळधार पावसानं झोडपलंय। उमंगोट नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे। नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय। भारत आणि बांगलादेशच्या सीमेजवळ राहणाऱ्या नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय। प्रशासनानं या भागात अलर्ट जारी केलाय। मणिपूरमध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे इम्फाळमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली। मुसळधार पावसामुळे इम्फाळमधील जवाहरलाल नेहरू रुग्णालयात देखील पाणी शिरलं। रुग्णालयात पाणी शिरल्यानं रुग्णांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। सिक्कीमला सुद्धा मुसळधार पावसानं झोडपलंय। सिक्कीमच्या सिंगताम भागामध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झालं। या भूस्खलनामुळे परिसरातील अनेक इमारतींना तडे गेलेत। जर पावसाचा जोर असाच राहिला तर इमारत कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे। त्यामुळे परिसरातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। प्रशासनाकडून मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरू आहे।